UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। स्ट्राइक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। 8 ते 10 दिवसात जागा वाटप। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची शक्यता। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। वरळीमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने। संदीप देशपांडेंनी हाक मारताच आदित्य ठाकरेंकडूनही प्रतिसाद। दोघांकडून एकमेकांची विचारपूस। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज महाराष्ट्रामधील 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन। मोदी व्हीसीद्वारे उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुंबईमध्ये गणेश दर्शन दौरा। अजित पवार लालबागचा राजा आणि चिंतामणीच्या चरणी गेले। विधानसभेसाठी काँग्रेसकडे 1633 इच्छुकांचे अर्ज। सर्वाधिक अर्ज विदर्भ आणि मराठवाड्यातून। गुणवत्तेच्या आधारे उमेदवार निश्चित होणार। संत एकनाथांच्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ नावाला कलंक लावणारा गद्दारनाथ जन्माला आला। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। आमचं सरकार आल्यावर पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करू। नाना पटोलेंचं आश्वासन। हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केल्याचाही दाखला। सरकार आणा जुन्या पेन्शन योजनेचं वचन देतो। शिर्डीमधल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं आश्वासन। गेलेली सत्ता परत खेचून आणणार ठाकरेंचा निर्धार। जुन्या पेन्शन एवढीच नवीन पेन्शन देणार। मंत्री केसरकरांच्या आश्वासनानंतर शिर्डीतल्या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा गोंधळ। जुनी पेन्शन योजना ठेवण्याची मागणी तर शिष्टमंडळ घेऊन या चर्चा करू। केसरकरांची ग्वाही। महायुतीमध्ये शिंदे गट मोठा भाऊ आणि मोठा वाटणारा भाजप आता छोटा भाऊ बनलाय। रोहित पवारांची भाजपवर टीका। मोदी येणार म्हणून नशीब सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही। 2 वर्ष जी आम्ही दाद मागतोय त्याचा अजूनही निर्णय नाही। ठाकरेंचा मोदींसह सरन्यायाधीशांना खोचक टोला। 1500 रुपये देण्यापेक्षा सरकारनं बहिणींची अब्रू वाचवावी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शरद पवारांची टीका। तर पवार 4 वेळा मुख्यमंत्री असताना महिला अत्याचार का थांबले नाहीत। नारायण राणेंचा सवाल। लाडकी बहीण योजना आणली पण लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच बहिणींना समजत नाहीये। आता सगळे बोलतात मीच तुझा भाऊ। योजनेच्या श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा माहितीवर निशाणा। अनंत चतुर्दशी निमित्त पुण्यामधल्या मेट्रो 24 तास सुरू राहणार। उद्या सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत मेट्रो सुरू राहणार। वीज पुरवठा करण्याच्या कंत्राटासाठी लावलेली बोली अदानी समूहानं जिंकली। महाराष्ट्राला 6600 मेगावॅट वीज पुरवण्याचे अदानी समूहाला कंत्राट। सूत्रांची माहिती। नागपुरात खाद्यतेलाच्या किमती वाढण्यास सुरुवात। सीमा शुल्कामध्ये वाढ केल्यानं तेलाच्या किमतीमध्ये किलोमागे 20 ते 25 रुपये वाढ। नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ। शिस्त मोडून महिलांनी साड्या हिसकावल्या। आयोजकांवर कार्यक्रम बंद करण्याची वेळ। धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न। कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आरक्षण देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नवीन समिती स्थापन करण्याच्या सूचना। 14व्या दिवशी मराठा आंदोलक राजश्री उमरेचं उपोषण स्थगित। 2 आठवड्यामध्ये मागण्या मान्य करण्याचं सरकारचं आश्वासन। हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची उमरेची मागणी। लालबागच्या राजाच्या चरणस्पर्शाची रांग बंद। रात्री 12 वाजता मुखदर्शनाची रांग बंद होणार। विसर्जनाच्या तयारीसाठी मंडळाचा निर्णय। दादर कुलाबा परळ भागात उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस। मुंबईमध्ये पुढील 3 ते 4 दिवस हलक्या सरी बरसणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।